नमस्कार मंडळी, नमस्कार. बस बाई बस. प्रवासाच्या निमित्तानं अनेक नव्या गोष्टी आपल्याला कळतात. आजचा आपला प्रवास सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे गणपतराव नलावडे पुणे शहराचे मेयर झाले. सावरकरांना ही बातमी कळली आणि त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी अभिनंदनाचं पत्र पाठवायला 2 दिवसाचा वेळ घेतला, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना मेयर या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय असावा हे सुचत नव्हतं. पण अखेरीस महापौर हा शब्द त्यांना सुचला आणि त्यांनी अभिनंदनाचं पत्र पाठवलं. तेव्हापासून महापौर हा शब्द वापरायला सुरुवात झाली. मराठीचं राजकारण करत असताना आपण मराठीसाठी कसं आग्रही असायला हवं याची जाणीव या प्रसंगातून होते. तर मंडळी, आज हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे ज्यांनी मुंबई महापालिकेचं महापौर पद गाजवलं आहे अशा किशोरीताई पेडणेकर आपल्या बसमध्ये येणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण किशोरीताईंचं स्वागत करूया. किशोरीताई, बस बाई बसच्या या अतिशय सुंदर अशा बसच्या प्रवास दौऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सुरू करायला सांगायची बस. चला काका, बस सुरू करा. त्यांना कुठनं सांगायचं, कुठल्या रस्त्याने घ्यायला सांगायचे, कारण खड्डेच आहेत ना सध्या मुंबईच्या रस्त्यात. नाही, अजिबात नाही. कोलाब्यापासून सुरू करा आणि ते अगदी तुम्ही दहिसरपर्यंत घेऊन या, मी दाखवते. चला, ऐकलं तुम्ही काका. कुलाबा ते दहिसर. ताईंचं म्हणणं आहे की कुठेही खड्डे नाही आहेत. हा 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 हा, वा वा वा. चला, तर हा बसचा प्रवास दौरा आपला किशोरीताईंबरोबर सुरू झालाय. किशोरीताई, तुमच्याकडे बघून कायम असं वाटतं की तुमच्या गाडीमध्ये 1 2 3 4 हे गिअरच नाहीये. डायरेक्ट 5व्या गिअरलाच गाडी टॉप गिअरलाच सुरू होते. कुठनं येते ही एनर्जी तुमच्यात? एकतर आपण करत असलेलं काम, त्याच्यामधनं लोकांचं मिळत असलेलं प्रेम आणि माझ्या घरात माझ्या पतीचं मला जो असलेला सपोर्ट, ही माझी एनर्जी आहे. आणि त्यामुळे मी 100% मी म्हणणार नाही की मी एकदम प्रामाणिकपणे काम करते, पण मी 90-95% नक्की प्रामाणिकपणे काम करते. आणि माझ्या जिथे जिथे मी काम करत आलेली आहे त्या मतदार संघातली लोक जर आता हा कार्यक्रम बघत असतील तर 100% सांगते ते त्या मताशी सहमत असतील. ताई, महापौराला आपण त्या शहराचा प्रथम नागरिक असं आपण म्हणतो. तर आपल्याला साधारणपणे शाळेमध्ये असताना, महाविद्यालयात असताना साधारणपणे आपल्याला कोणाला काय म्हणतात हे माहिती असतं, पण नेमकी कामकाजाची पद्धत आपल्याला माहिती नसते. तर मुंबईसारख्या एका मोठ्या बजेट असलेल्या एका भारतातल्या मोठ्या शहराचं महापौरपद भूषवणं ही खरंच सोपी गोष्ट आहे का? निश्चित नाही. परंतु शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला असामान्य बनवण्याची किमया ही फक्त मला वाटतं बाळासाहेब आणि उद्धवजींनी केलेली ती आपल्याला दिसते. मी तर मिल कामगारांची मुलगी, सून, माझ्याकडे कुठलाही बॅकग्राऊंड नाही, राजकीय बॅकग्राऊंड नाही. सर्वसामान्यांपेक्षाही अगदी हलाखीच्या परिस्थितीतून आम्ही वर आलेली लोक. आणि जेव्हा 2002 पासून मी नगरसेविका म्हणून काम करते आणि त्याच्या आधी 1983 ते 92 मंदाकिनी चव्हाण ज्या लढाऊ लीडर म्हणून आमच्यामध्ये बघितलं जायचं आणि त्या मिल कामगारांसाठी खूप लढा त्यांनी दिला. त्यांच्या माध्यमातून जो माझा एक मानलेला भाऊ आहे महेश बोबाटे, या दोघांनी मला सपोर्ट करून या राजकारणात आणलं. आणि मला वाटतं मंदाकिनी चव्हाण जेवढ्या फायर फायटर होत्या ते बघून बघून आमच्यातही म्हणजे मुळात होतंच आणि त्याच्यात त्यांचं मला माध्यम मिळालं. त्यामुळे तो फायर फायटर गुण आता कमी नाही होणार, कारण आता आपण वयाच्या एका मध्यावर पोचलोय आणि त्याच्यामुळे आहे तो तसाच जोपासला आणि जोपासणार. ताई, तुम्ही एका अधिकाऱ्याला 6 तास खोलीमध्ये कोंडून ठेवलं तर म्हणे खरं आहे का?
माझा पहिलाच टर्म होता आणि एक मोठा प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आलेली. एल्पिस्टनचेच लोक होते. तुम्हाला कल्पना असेल की त्या एल्पिस्टनला पाणी किती भरायचं आणि त्यावेळेला म्हणजे 2003-04ची गोष्ट असेल. त्यावेळेला तिथे मोठी लाईन टाकणं हे खूप त्यांच्यासाठी पण रिस्की म्हणजे जरा जास्त कठीण काम होतं. पण मला ते करूनच घ्यायचं होतं. आणि त्या प्रश्नाची उकल ही फक्त अधिकारीच देऊ शकतात. आणि माझ्या लक्षात आलं की हे अधिकारी थोडे मला टाळाटाळ करतायत. कदाचित मी नवीन आहे. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की मी पण गव्हर्नमेंट जॉब करून आलेली होती. त्यामुळे प्रशासन कसं चालतं आणि प्रशासन कसं चालवायचं या दोन्ही गोष्टी मला ज्ञात होत्या. त्यामुळे मी आधीच सांगून ठेवलं होतं की हे अधिकारी आले तर कदाचित बोलणार नाहीत. तर जेवढे ग्लास पाणी पितील ते ग्लास तिथेच ठेवायचे. कारण मला कळलं पाहिजे ना, काउंट व्हायला पाहिजे. कारण मी आल्या आल्या सगळे मोबाईल वगैरे काढून का त्यावेळेला मोबाईल सगळ्यांकडेच होते. काढून ठेवून कस्टडीत ठेवलेले होते. आणि मग ऑब्विसली जाणं होणारच हे मला गृहीत होतं. मेडिकल याच्यामध्ये थोडंसं मी माझं नॉलेज वापरलं होतं की लवकर जास्त कसं लागेल. ते गेल्यानंतर बंद केलं. म्हटलं जोपर्यंत होकार देत नाही तर काढणारच नाही बाहेर. आणि 6व्या मजल्यावर तर खाली आवाज जाणं शक्य नाही. त्याच्यानंतर त्या गोष्टीला उकल झाली. काही गोष्टी मग केल्या पाहिजे किंवा कराव्या लागतात त्या केल्या. पण ते काम झालं. त्याच्यासाठी अडकून ठेवलं ते काम झालं. या अधिकाऱ्याची गोष्ट जशी ऐकली तसं ऐकलं की तुमच्याकडे तुमचे ड्रायव्हर सुद्धा फार टिकत नाहीत. खरं आहे? एकतर मी वेळेची पक्की आहे. मला उगाच ती पळवणं गाडी, सिग्नल तोडणं. मी त्याला सांगते सिग्नल विग्नल तोडायचे नाहीत. जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्याला विनंती करू आणि जाऊ. पण कारण नसताना नियम तोडायचे नाही. आणि ते तोडल्यानंतर काय होतं ते माझ्या मुलांनी बऱ्याच वेळेला अनुभव. पण किती ड्रायव्हर झाले आता साधारणपणे? नाही, एक ड्रायव्हर बऱ्यापैकी टिकला माझ्याकडे. पण तो आता परत UP ला गेला. आता त्यांची घरदार नसल्यामुळे ते टिकतात. इकडे जरा घरदार असलं काय ते प्रॉब्लेम होतो. त्यामुळे झाले 8-9 झाले. बापरे. पण एक गोष्ट आज कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांना पहिल्यांदा कळणार आहे की भावानी पकडू नये म्हणून तुम्ही लिहिलेलं प्रेमपत्र चावून चावून खाऊन टाकलं. हा काय किस्सा? माझे वडील हे सर्व कुटुंब वत्सल असल्यामुळे माझा सक्का भाऊ एकच. पण सक्के चुलत हे 8 भाऊ होते. बापरे. आणि ते पण वरळी नाक्याच्या रावते कंपाऊंडमध्ये 10च्या घरात आम्ही राहत होतो. म्हणजे विचार करा, शेरीत झोपणं म्हणजे गॅलरीत झोपणं काय असतं ते आम्ही अनुभवलंय. आणि त्यांची कलरी नजर असायची. आणि नेमका जो मॅसेंजर होता तो द्यायला यायला आणि ती खाली पडायला. मला कळलं ह्या दोघांनी बघितलं म्हणजे हे मला विचारणारच. आणि तो असं आईला सांगायला जायच्या आधी खाऊन टाकलं. तो सांगतोय नाही होती. मी म्हटलं दाखव कुठे. जीवा भावाचं प्रेम जपायचं होतं. त्यामुळे जे सुचलं ते केलं. आणि प्रेमपत्र असल्यामुळे ते चविष्टच असणार. बरं, त्याच्यामध्ये आम्ही असं ऐकलंय की ते असेही लिहायचे की मी तुझा शशी कपूर. हे खरं आहे का? हो, मला म्हणजे त्या वेळेमध्ये खूप आवडायचे शशी कपूर. बर. त्यांचे सगळे पिक्चर मी बऱ्याच वेळेला जाऊन बघायची. त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला शशी कपूर आवडतात. मग ते आपले आणि ते त्यांची राहणीमान तशीच होती त्यावेळेला. ते बरोबर तसेच केस, एकदम सिल्की बारीक. त्यामुळे स्वतःला ते समजत होते का माहिती नाही. पण मला आवडतं म्हणून ते लिहित होते. म्हणजे त्यांची पहिल्यापासून मला जपण्याची जी एक पद्धत. त्यामुळे शाळेचं खरं शाळेचं प्रेम कधीच मला त्यांनी असं विचारलं नाही तू एवढ्या रात्री का आली किंवा एवढ्या सकाळी का जाते. त्यांना ते पक्क माहितीये एक तर कारणाशिवाय ही बाहेर राहणार नाही.
आणि हिचं काम असणार म्हणून ती जात असेल. त्यामुळे जो एक पुरुषी अहंकार तो कधीही माझ्या नवऱ्याच्या स्वभावात किंवा वागण्यात मला दिसला नाही. किशोरीताई, हा या सगळ्या महिला मंडळाचा कार्यक्रम आहे, कारण ते सर्वजण सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ते वाटेल ते प्रश्न विचारू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला द्यावंच लागतं. कुठलेही प्रश्न विचारण्याची मुभा त्यांना आहे. तेव्हा आता मी आपल्या महिला मंडळाकडे जातो. सुरू करा. नमस्कार मॅडम. मॅडम, आम्ही कशा सामान्य पोरी बायका, आमचे तर काहीच व्याप राहत नाही मॅडम आमच्या मागे, पण तरी पण आम्हाला कधी कधी वेळ भेटत नाही. आणि तुमच्या मागे तर मॅडम अख्ख्या मुंबईचा व्याप राहे, पण तरी पण तुम्ही काय बेस्ट मॅचिंग करायचे मॅडम. म्हणजे कोविडच्या काळात आपण पाहिलं नाही का मॅडमचे तर मास्क पण मॅचिंग राहे बा. तर मॅडम तुम्हाला वेळ कसा भेटे हो? याचं क्रेडिट माझ्याकडे जी मुलगी आहे भाग्यश्री तिला जातं. आणि मला आवड आहे आणि मुळामध्ये आपण महिला आहोत ना, त्यामुळे त्या गोष्टीकडे तो कल राहणारच आणि तो आहे. मॅडम, जसं आता आमच्या ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये राहते का आम्ही चुकलो तर आम्ही लगेच रिटेक करू शकतो, हा ना सुबोध सर? बरोबर. पण मॅडम तुम्हाला राजकारणात रिटेक राहते का हो? राजकारणामध्ये रिटेक वगैरे काही नसतं, डायरेक्ट डिटेल असतं. ते डिटेल द्यायचं असतं. मॅडम, पण तुमची पर्सनॅलिटी एवढी भारी आहे ना, तुमच्याकडे बघून डायरेक्ट वाटते का तुम्ही बा कोणाले पण धडा शिकवू शकता. तर मराठीतलं सुप्रसिद्ध नाटक आहे ती फुलराणी, आणि त्याच्यातलं एकदम फेमस वाला स्वगत आहे तुला शिकवीन चांगलाच धडा. तर त्यातल्या काही ओळी आम्हाला ऐकवान का मॅडम तुम्ही? हा, अरे बापरे. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुझा उतरवीन समजा माज, तवा येशील गुंडाळून लाज, हात पासून मागशील टिंब. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक, मग उडवून हात सांगीन धरायला वाट, चाल बाहेर मुकाट, उगाच वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. वा 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 वा. वा 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 वा. आता मी हा. नमस्कार, मी कोकणात नाहीले. मी काय म्हणते, म्हणजे आता महागाई एवढी वाढली आहे ना, एवढी वाढली आहे, खर्च करता करता नाकी नऊ येता. महापौरांका किती पगार असता? महापौरांका पगार नसता, मग जे सगळ्यांका मानधन देतात ना ताच मानधन देतात. पण तुमका सांगतंय माझा मानधन मी महानगरपालिकेच्या आमचे जे महापौर निधी असताना त्याका देऊन टाकलंय. वा वा. घेतलंय नाही. माझा मानधन 25,000 होता, तर आम्ही सगळा दिलं. वा वा, ह्या मात्र चांगला काम केलास. वा वा. आम्ही असं ऐकला की लग्नाआधी तुम्ही नर्स होतास. नाही, लग्नानंतर बाई होती आणि लग्नाआधीही होती. नंतर मग काम करत होतास. हो. पण माका सांगा, आता राजकारणात कोणाक गोळी देऊची येळ येईली तर कोणाक खयची गोळी देशाल ना ता माका सांगा. हा, मळमळ होणे. तळमळतय मळमळतय, धोती घे ना बाबा. नाव सांगा की. थोडेसे अजून हे. तुम्ही तुमचा आक्रमकपणा असा आहे आम्ही का? किरीट सोमयाला देऊ. हा, असा कसा? डोकेदुखी. आता डोकेदुखी थोडस फडणवीस साहेबांना गरज आहे त्याची, ती देऊ बाबा. अपचन. अपचन आमच्यामध्येच झालंय. धडधड होणार. धडधडतय. हा. आमच्या अमृताताईनं होतं सतत धडधडतय. ते सतत उद्धवजी करत असतात, कारण ते धडधडत असतं. बरं. पोटदुखी. पोटदुखी चंद्रकांत पाटलांची खूप असते, कारण कुठल्याही गोष्टीवर मारायला जातात सिक्सर, पण नेहमीच रनआउट होतात. बरं. आता एक अजून शेवटचा प्रश्न म्हणजे बघा, बाळासाहेब ना माझ्यासाठी दैवत. म्हणजे त्यांच्या आम्ही भाषणं ऐकण्यासाठी ना कोकणात ना शिवाजी पार्कात येऊन बसायचो. म्हणजे खूपच आमची जवळीक होती त्यांच्यासोबत. पण गुवाहाटीवर बस निघाली ना तेव्हा खरंच दिवा फडफडत होतो. हो, 100%. मी मानते की आजही बाळासाहेबांचं तिथे ज्याला आपण म्हणतो एक आत्मा असं किंवा एक सत्व ते आहे. अर्थातच ते
आमचं चुकलेलं मन होतं, दुखावलेलं मन होतं. त्यामुळे ते बघितल्यानंतर, कारण आपण कोकणातली असं हां साधा लिंबू येऊन खरा लिंबू पडला तरी आपल्या वाटताला कोणीतरी माझ्यावर लिंबू करून टाकले. होय. तशीच बाब आमची आहे, म्हणजे ती भावना समजून घ्या. मॅडम ते नवऱ्याला बायकोचं नाव नाही आवडलं समजा लग्नानंतर, तर तो तिचं नाव बदलतो. पण तुम्ही म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्हीच तुमचं नाव बदलून घेतलं लग्नानंतर. नाही, आमचं लग्नाच्या आधीच ठरलं होतं की मला ते त्यांचं यमक आवडतं, किशोरी किशोर हे यमक आहे आणि त्याच्यातलं गमक हे आम्ही आधीच ठरवलं होतं. आम्ही यमक जुळवून आणलं. मॅडम तुम्हाला मलिदा खायला आवडतो का हो? म्हणजे आमच्याकडे ना श्रावण सोमवारी करता पा महादेवाला नैवेद्य दाखवता त्याचा, तो तुम्हाला आवडतो का? खाल्लाय नाही, का? आम्ही महादेवाचा नैवेद्य जो आपण चपाती गव्हाच्या पिठाची चपाती करून जो लाडू बनवतो हा हा. आणि जो नैवेद्य तोच खातो, ते हे मला माहिती नाही. नाही, आमच्याकडे त्याला मलिदा म्हणतात. हो का? मलिदा. हां, बरं, मी पुण्याची आहे, त्यामुळे आज मी काही खास पुणेरी पाट्या आणलेल्या आहेत. तर तुम्हाला हे सांगायचंय की ही पाटी कुठल्या नेत्याच्या घरावर शोभून दिसेल. मी तुम्हाला पाट्या सांगते, तुम्ही नाव सांगायचं. आमच्या येथे आमदारांचे छोटे गट करून मिळतील. एकनाथ शिंदेना घ्या ना, लगेच नाव आलेलं आहे. मुख्यमंत्री सन्माननीय. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. ते तानाजी सावंत. उगाच काही संबंध नाही. आणि शेवटची पाटी, वेड्यांची जत्रा कारभारी 17. आत्ताचं मंत्रिमंडळ. सगळ्यांच्या घरावर. किशोरीताई, आपण सगळ्या बायका म्हणजे कधी ना कधी आपल्याकडनं गडबड होतेच. तुमच्याकडून कधी दूध वगैरे उतू गेलाय का हो, म्हणजे स्वयंपाकघरात काम करताना? मला माझ्या सासूबाईंनी एकदा सांगितलं होतं, तर एक वास्तूचा एक नियम आहे, वास्तू शुद्ध म्हणजे काय. आणि बघा, आपण संक्रांतीत किंवा रथसप्तमीला दूध ओतू घालतो, तर असं कधी वाटलं तर मी मुद्दाम ओतू पण घालवते. बरं. पण माझं बचतीकडे जरा जास्त लक्ष असतं, त्यामुळे जर मी दूध कमी आचेवर ठेवते आणि जर फास्ट होतं तर उभी राहते. त्यामुळे उगाच उतू जायला देत नाही आणि मातू पण देत नाही. त्यामुळे उतायचं नाही, मातायचं नाही, घेतलेला वसा टाकायचा. अरे वा वा वा, छान छान. आपल्या बायकांना ना म्हणजे एक दागिन्यांची हौस असते. आता तुमचे इंटरव्ह्यू मी बघितलेत, त्यात तुमचे इयरिंग्स बदललेले पाहिलेत. पण तुमच्याकडे नेमकं किती तोळे सोनं आहे? देते उत्तर देते. जेवढं फॉर्म भरताना दिलंय तेवढंच आहे, नक्की शपथेवर. ताई, तुम्ही आता म्हणलात वास्तुशास्त्र आणि हे, तर तुम्ही एकूण लक्षात आलं की तुम्ही बऱ्याचशा बाबतीत हे एव्हा करायचं, हे एव्हा करायचं नाही, असं सगळं तुमचं आहे. तर आम्ही असं ऐकलं की तुमच्या मुलांनी तुम्हाला हेही विचारलं होतं की मी कधी रडायचं तेही मला सांगून ठेव. अरे बापरे. तो लहान होता आणि उगाच भोकाड पसरायचा. त्याला मी सांगायचे, अरे आता बघ आपल्याकडे सकाळी पूजा चाललीये, तू सकाळचं रडायचं नसतं बाळा. अरे दुपारच्या वेळेला तर वाईटच आहे, संध्याकाळची वेळ आहे, दिवे लागण्याची आहे, आता झोपायची. मग एक दिवस त्याने विचारलं, मला आता नक्की सांग मी कधी रडू. त्याला मी समजावून सांगितलं की रडणं हे चांगलं नाही, तुला काय पाहिजे ते माग ना. फक्त एवढंच आहे की तू जेव्हा मागतोस तेव्हा आमची अडचणही म्हणजे लहान असलाच तरी तुला कळलं पाहिजे. कारण गरिबीतून दिवस काढल्यामुळे, आजी सासूच्या हाताखाली दिवस काढल्यामुळे तो जो एक काटकसरपणा आलाय तो आलाय. वा. बऱ्याच वेळेला तुमच्याकडे कार्यकर्ते येत असतील किंवा अनेक लोक येत असतील आणि तुम्ही इतक्या कामामध्ये असाल की तुम्ही हो नाहीच्या पलीकडे त्यांना उत्तर देऊ शकत नसाल. तर तसंच मी तुम्हाला आता 2 बोर्ड देणार आहे. एकावर लिहिलंय होय आणि एकावर लिहिलंय नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुमचं जे काही उत्तर असेल तो बोर्ड तुम्ही निवडायचा आहे आणि आपल्या प्रेक्षकांना समोर दाखवायचा आहे. ठीक आहे, सुरू करूया. पहिला प्रश्न आहे ताई, महापालिकेत भ्रष्टाचार होतो की नाही? नाही, कधीच होत नाही? अजिबात नाही. खड्डे मुक्त मुंबई शक्य आहे का? होय, सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षीपासून जी सुरुवात झाली, या वेळेला त्या मानाने खड्डे नाहीच.
निवडणुका जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं द्यावी लागतात का? मला वाटतं तुम्ही जर आमच्या संपूर्ण पक्षाचा अजेंडा बघितला, जे बोललो ते केलं. हो का नाही? नाही. आम्ही आश्वासनं खोटी देत नाही. जे बोलतो ते करतो, करून दाखवतो. आणि आम्ही मुंबईची नाळ ही शिवसेनेची लोकांबरोबर त्यामुळे अधिक दृढ झालेली आहे. आमदार पळून जातात हे सरकारी यंत्रणेचं अपयश असतं का? आमदार पळून जाणं नाही, सरकारचं अपयश नाही. ते आपापल्या म्हणजे किती झालं तर ते पक्षाला बांधील असतात, पक्षाचा घात करून जातात. नाही, मी प्रश्नासाठी विचारला की ते पळून गेले तर इतकी सगळी सरकारी यंत्रणा सरकारकडे होती, पोलीस प्रशासन होतं, गृह खातं होतं, सगळं होतं, पण तरी कोणाला कळलं नाही ते पळून गेले, तर हे म्हणून सरकारी यंत्रणांचं अपयश नाही. का? तसं नाहीये. म्हणजे मी पहिलं नाही म्हणते आणि तसं नाहीये असं हो म्हणते. कळलेलं, फक्त एवढा समजूत घालत होतो. आता एखादा बाळ हट्टच करतं, समजून घ्यायचंच नाही, त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. शिवसेनेला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का? आमदारांचं मन वळवावं लागेल का नाही? हो, प्रयत्न केले. पण आत्ता मात्र जसं झाडाला कलम केल्यानंतर एक नवीन पालवी फुटते, तशी आमची नवीन पालवी फुटेल. आणि आमचा शिवसेना पक्ष जसा आहे तसा आजही, जो बाळासाहेबांचं टॉनिक आहे, कॅडल आहे जमिनीवर, ते आजही आहे. ज्यांना जिंकून देणारे लोक आहेत ते आमच्या बरोबर आहेत. पण नवीन पालवी जर फुटणार असेल तर अजूनही जुन्या लोकांचं मन वळवावं लागेल. नाही, आता वळवण्याचा म्हणजे वळणं आता भरपूर झाली, त्यामुळे ते वळणाच्या बाहेर गेलं, आता शक्य नाही. मंत्रीपद मिळालं की पक्षनिष्ठा संपते का? ती दिसते, हो लोकांना का- दिसते. हो का नाही? हो हो. वा वा वा, किशोरी ताई, खूप छान तुमच्या बरोबर हा गप्पांचा प्रवास सुरू आहे आपल्या बसमधनं. ताई, तर आता हा जो टप्पा आहे तो गाने गाने पे लिखा है किस किस का नाम. तर आम्ही तुम्हाला एक गाणं ऐकू आणि ते गाणं तुम्ही ऐकल्यानंतर कोणाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे? तर पहिलं गाणं ऐकूया. कोण होतीस तू, काय झालीस तू, कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू, अगं. कोण येत आहे? चित्रा वाघ. चित्रा वाघ. पुढचं गाणं. जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. कोणाचं नाव येत आहे? आमच्या पक्षातले मनोज जोशींचं. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. आत्ताच्या घडामोडीमध्ये मी म्हणेन नाना पटोले. नाना पटोलेंचं हा, का बरं? पण ते कुठचंही ओझच घेत नाही, डायरेक्ट वाहूनच टाकते. वा ताई वा. दिस येतील भोग सरल सुख येईल. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब. आणि आता शेवटचं गाणं. तेरा वादा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर. थांब, याच्यात विचारच करायला लागला नाही तुम्हाला काही. गाण्याचा पहिला शब्द ऐकला आणि नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं. वा ताई, फार सुंदर खेळला तुम्ही हा खेळ. आणि आता ताई, लोअर परेल ते उरण 10 वर्ष तुम्ही अपडाऊन केलं, ते काय जवळ नाहीये. नाही. 2 मुलं, यजमान, सासू सासरे, घरची परिस्थिती, हे सगळं, आणि तुम्ही नर्सचं काम करत होतात तिकडे. हो. हे कसं सांभाळलं सगळं?
मुळात ती एक उमेद असते आपल्याला की मला सगळं करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि ते करत असताना ताकद पण असते आणि काही स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघायची असतात. ती स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी बघत होती आणि त्या स्वप्नाप्रमाणे लागणारी मेहनत ती करत होती. कारण नुसते उघड्या डोळ्यांनी स्वप्न पण नाही, त्याला मेहनत लागते. ती मेहनत आम्ही करत होतो. कारण माझी मुलगी मला वाटतं 83चं लग्न, डिसेंबर 83ला ती. त्यामुळे मुलीचं करून आणि माझ्या मिस्टरांची आई नसल्यामुळे ह्यांची आई खारला आणि त्या 2 बहिणी, पण ह्यांच्या आईच्या आईकडे हे वाढले माझे मिस्टर. त्यामुळे मग तिच्याकडे माझं लग्न झालं तर त्यांच्याकडे आमच्याकडे लोअर पडला तर मिल त्यावेळेलाही चालू होत्या आणि खानावळी म्हणतो ना ते होते. म्हणजे माझं लग्न झालं ते 15-16 जण तर होतेच होते. तेवढ्या सकाळी माझ्या ड्युटीप्रमाणे मी चपात्या करून जायची. बापरे. आणि माझ्याकडे तो म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट म्हणतात ना चपातीचं, ते माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे माझा आजही मिनिटाला असतं, एक चपाती मिनिटाला व्हायला पाहिजे आणि ती बाहेर निघाली पाहिजे. त्यामुळे तो हात बसलेला आहे आणि ते मेहनत घेतली. म्हणजे आता माझ्या मिस्टरांनी पण जैन पेठेत राहून स्वतःला सकाळी निघायचे, रात्री यायचे. शनिवार आणि रविवार सुट्टी असेल तर टॅक्सी काढायची. मग त्याच्यातनं काही 400-500 रुपये मिळायचे ते मला आणून द्यायचे. कारण त्याच्यातनं दूध निघेल, पाणी निघेल किंवा भाजी निघेल. अशा पद्धतीने केलं आणि ते करायलाच पाहिजे. मला वाटतं सर्वच करतात, असं काही नाही की मीच केलं. पण ते करत असताना प्रामाणिकपणा आणि चिकाटी ती मात्र आम्ही सोडली नाही. कुठेही चुकीच्या मार्गाला जाऊन आपल्याला हे मिळवायचंय हे कधीही स्वप्न पाहिलं नाही आणि ते बघणार पण नाही. किशोरीताईंबरोबरच्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. आपण आता वळणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्याकडे, पण त्या अगोदर घेणार आहोत क्षणभराची विश्रांती. ताई, आता राजकारणी लोक जे असतात त्यांना बऱ्याच वेळेला जे समोर दिसतं ते कळतंच, पण जे दिसत नाही त्याच्यातलं जास्त कळतं. या मॅजिक बॉक्समध्ये एक वस्तू आम्ही ठेवली आहे. ती आपल्या प्रेक्षकांना दिसते पण ती तुम्हाला दिसत नाहीये. इथे दोन्ही साईडला होल आहे. तुम्हाला तुमचा हात याच्यातनं आतमध्ये घालायचा आहे, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहे आणि ती वस्तू कुठली असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. 1, 2, साडेमाडे 3 काय असेल? काय लागला आता? येतंय का? काहीतरी ओलं ओलं लागतंय, काय वाटतं पण काय कुठेतरी पाणी मुरतंय. शोधून काढा काय काय असेल? नाही, पीठ नाहीये, नक्कीच आहे. मीठ, भाजी आहे. भाजी, साबुदाणा नाहीये का ना? आपले साबुदाणा नाही लागत नाही हाताला. कोणती वाटतीये पण काय? नाही येत आहे रिअली. नाही येतंय. नाही येते. ही वस्तू तुमच्या अगदीच परिचयातली असेल असं मला वाटतं. हे आहे खोबरं होतं खोबरा. खवलेलं खोबरं. म्हणून म्हटलं काहीतरी ओलं ओलं लागतंय पाणी. तुमची वेळ सुरू झाली आहे. 1, 2, साडेमाडे 3 लय गुळगुळीत आणि चूस. गुळगुळीत काय काय वाटतं पण? आठवा. पास्ता बिस्ता नाही ना? हा? पास्ता पास्ता. आंबो असत. आंबो कसा असा लागता? द्राक्ष आहेत का? द्राक्ष एवढं नाही नाही. कुठलं फळ? आणि ताईंची वेळ संपलेली आहे. मला असं वाटतं या दोन्ही वस्तू केळं, खूप केळं. सोप्या होत्या. केळं कुस्करलेलं केळं एवढं होतंय. कुस्करून खात नाही ना. पण शिकरणीला आपण खातो ना. हो. 1, 2, साडेमाडे 3 ओव्हरऑलच आपल्या माणसाच्या जगण्याशी खूप संबंध आहे. हिंट दिली आहे. नाही बाबा, मला नाही गेच करते उगाच काय. माती सगळ्याची केली. खरं तर पावसाळा सुरू आहे आणि डिफिकल्ट आहे. पावसाळा सुरू केलाय. त्या पावसाळा आहे त्यामुळे खड्डे आहेत, खड्ड्यात चिखल आहे आणि आयुष्य जर नीट जगलं नाही तर आपल्या आयुष्याचा जो होतो तोही हाच आहे.
आम्हाला सगळ्यांना किंवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ताई खूप छान उत्स्फूर्त बोलतात. तर एक छोटासा मी विषय देणार आहे, त्यावर त्यांनी खूप छान बोलावं आणि त्या बोलतातच, मला खात्री बरं, द्या. आहे. तर मी विषय देते, गुवाहाटीचे सौंदर्य. काय ते डोंगर, काय ती झाडी, काय ता हॉटेल, सगळ्याच कसं एकदम ओके. मला सांगा, हे करताना जशी काही जीवाभावाची माणसं नकळत कळत जोडली जातात या सगळ्या प्रवासात, अशी शिवसेना सोडून इतर पक्षात सुद्धा तुमच्या स्वभावामुळे अशी जोडलेली माणसं तुमची आहेत का? राजकीय मतभेद बाजूला असतील, बऱ्यापैकी आहेत. म्हणजे भाई जगताप आहेत, म्हणजे ते कुठेही भेटले तर अगं ताई करून येणार. जितेंद्र आव्हाड आहेत, स्वतः प्रसाददादा लाड आहेत. आणि पक्षात तर माझ्या सगळेच आहेत, म्हणजे अनिल देसाई काय, अनिल परब काय, राऊत काय, अरविंद सावंत काय, अजय चौधरी, दगडू सकपाळ. म्हणजे ह्या लोकांनी घडवलं मला. माझा स्वभाव जसा आहे तसा एक्सेप्ट करून त्यांनी घडवलं मला. मला सांगा, तुमच्या घरातल्या कोणाचं राजकीय पक्षाशी किंवा अशी काही पार्श्वभूमी तुम्हाला होती? ना माझ्या सासरी ना माझ्या माहेरी. मग तुम्ही कशा जोडल्या गेलात? मी मुळात म्हणजे वरळी नाक्याला जो आत्ता आमच्या गणपतीला ह्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. बर. वरळी नाक्याचा महाराजा, त्या महाराजाच्या गणपतीचे उत्सव ज्यावेळेला साजरा व्हायचा त्यावेळेला त्या उत्सवाची मुलींचा कमिटी आणि त्याचे प्रमुख म्हणजे मी स्वतः असायची. नंतर आत्ता जे गॅसचे, भारत गॅसचे जे निरंजन नाईक, त्यांची पत्नी, तिकडचं नाव तिचं मीना, अशा आम्ही सगळ्या असायचो ना. तर ते धाडस वाढत गेलं. आणि मला वाटतं मी किलबिल जी एक आपली संस्था, चारुशिला गुप्तेताई, त्याच्यामध्ये मी अनेक नाटकं वगैरे केली. म्हणजे बालनाट्यांमध्ये मी खूप होती. अरे वा. आणि पिरामल मिलचं ज्याला बाल कलाकार म्हणतो, ते 5 वर्षाचा बॉन्ड माझा होता. खूप त्याच्यावर म्हणजे मला वाटतं उदय लाड, नयन इनामदार, प्रकाश इनामदार, या सगळ्यांबरोबर माझं काम झालेलं आहे. वा. मग हे सगळं सोडून तुम्ही एकदम इकडे कुठे वळला, शिवसेनेकडे? नाही, एकतर माझा जो पार्टनर किशोर पेडणेकर, ह्याला ह्या गोष्टी आवडत नव्हत्या. नाटकात वगैरे तू नाही जाय, म्हणजे मी मे बी कदाचित त्याच क्षेत्रात राहिली असती तर तिथेही आपण टॉप केलं असतं. मग ते सोडलं आणि मग मंदाकिनी चव्हाण आणि महेश भोपाटे मिळाले. त्यांच्या माध्यमातून हा प्रवास चालू झाला. पण त्याच वेळेला नोकरी मात्र कायम केली. मग ती प्रायव्हेट असेल नाहीतर गव्हर्नमेंट असेल, तर दोन्हीचं हे करून केलं. ह्या सगळ्या म्हणजे राजकारण असेल, समाजकारण असेल, याच्यामध्ये आपल्या कुटुंबापेक्षा सुद्धा जास्त वेळ आपल्याला बाहेरच्या लोकांना द्यावा लागतो. हे करताना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतोच वैयक्तिक पातळीवरती. पण जेव्हा जीवे मारण्याची धमकी येते तेव्हा नक्की काय घरातल्यांची रिॲक्शन काय असते? नाही, ज्या पहिल्यांदा मला जेव्हा लेटर आलं, अर्थातच जो लेटर पाठवतो किंवा जो फोन करतो ते भॅड वृत्तीची लोक असतात. आणि एक लक्षात ठेवा, आपण जन्म घेतलाय, जन्म कळतो 9 महिन्याची ही ह्या वेळेत होणारच. पण मृत्यू कोणालाच कळला नाहीये. आणि जो मृत्यू मला माहितीच नाही, उद्या येणार, परवा येणार की आत्ता येणार, त्या गोष्टीला मी का घाबरावं? जे असेल ते होईल. आणि जे होणारच असेल तर त्याला घाबरायचं का? मग सामोरं जाऊन तोंड द्यायचं. दुसरी ताई, बाळासाहेबांची कुठली गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? एकतर बाळासाहेबांकडे कधी गेलं तर तो कुंकवाचा करंडा तिथे ठेवलेलाच असेल. म्हणजे मा असताना मा लावायच्या, मा गेल्यानंतर बाळासाहेब स्वतः जवळ ठेवायचे. आणि आमच्या सगळ्या आम्ही महिला गेलो की आम्हाला सांगायचं ते पहिलं कुंकू लावून घे. म्हणजे हा जो एक छोटा संस्कार आहे, जे कुंकू आपण लावतो आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याला वेगवेगळी काय काय वेगळं सांगणंही असेल, पण शक्यतो आपण नवऱ्याच्या नावाने असं वगैरे म्हणतो. तर ती जाणीव की तू कुटुंबवत्सल राहायला पाहिजे आणि म्हणून ते कुंकू लाव. आणि मग काय असेल ते बाळासाहेब करायचे. आणि बाळासाहेबांचा जो एक दरारा होता, म्हणजे त्या दराऱ्याची तर प्रचंड असा धाक
आम्हाला सगळ्यांना आदर तर होताच, पण तो धाक मात्र 100 वेळा विचार करावा लागते, बोलायचं का. आणि त्यांना ती घालमेल कळायची. म्हणजे एखादी मीटिंग चालू आहे आणि ती घालमेल झाली का, तुला काहीतरी बोलायचंय, बोल. म्हणजे हा जो एवढा लोकांमध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन, तो मला वाटतं खूप कमी लोकांमध्ये असतो, आणि तो बाळासाहेबांकडे. किशोरीताई, आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेलो. ताई, आपला प्रवास असतो आयुष्याचा. तुम्ही म्हणलात तसं तुम्ही देखील शाळेत होतात, प्रेमात पडलात, लव्ह लेटर खाऊन टाकलं, हां, इथनं तुम्ही नाटकात काम करायला लागलात, नाटकात काम करता करता नोकरी करायला लागलात, लग्न झालं, आणि लग्नानंतर अचानक कोणाच्या तरी मुळे तुमचा एका राजकीय पक्षाशी संबंध आला, शिवसेनेशी, आणि तेव्हापासून तुम्ही पक्षाशी जोडला गेलात. ते आता तुम्ही महापौर पदापर्यंत पोहोचलात. तर हा प्रवास कदाचित तुमच्याही डोळ्यासमोर नसेल की आपला प्रवास असा होईल. तसाच प्रवास असतो. आपल्या या प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. काहींची कल्पना असते, काहींची अजिबातच कल्पना नसते. आणि हा बसचा प्रवास आहे. या बसच्या प्रवासात आपल्या शेजारी कोण येऊन बसेल आपल्याला माहिती नाही. आता काही प्रवासी आम्ही तुम्हाला या तुमच्या प्रवासात सोबतीला देणार आहोत, आणि तो प्रवासी तुमच्या शेजारच्या या सीटवर बसलेला आहे आणि तुम्हाला त्याच्याशी गप्पा मारायच्या आहेत. हो. आपण बघूया प्रवासी कोण आहे. पहिला प्रवासी. कशा आहात नवनीत राणाजी? हनुमान चालीसा आता तरी पाठ झाली का? अर्थातच हनुमान स्तोत्र आणि बजरंग बाणाही त्याच्याबरोबर वाचायचं असतं, त्यामुळे तुम्ही ते नक्कीच पाठ केलेलं असणार. दिलेली स्क्रिप्ट एकदम ओके. याच्यापेक्षा काहीही संवाद त्यांना साधायचा नाहीये. बघूया हा पुढचा प्रवासी कोण आहे. नमस्कार माननीय मुख्यमंत्री आणि आमचे बंधू शिंदे साहेब. मी अनेक वर्ष तुम्हाला बघत आली आहे. मी नेहमी म्हणायची की शिंदे साहेब कधी हसतात का, पण शिंदे साहेब हसताना मात्र कधी पाहिलं नाही. पण आज आमच्या भगिनींच्या डोळ्यात मात्र पाणी कायम तुम्ही देऊन जाताय किंवा देतात, त्याच्याबद्दल खंत वाटते. साहेब, या माध्यमातून का होईना तुम्ही माझ्या बाजूच्या सीटवर आलात. पुन्हा मी एक विनंती करेन की साहेब, हे जे काही चाललंय फारसं तुम्हालाही, म्हणजे तुमचा एकंदर स्वभाव, तुमचं एकंदर व्यक्तिमत्व हे तुमच्या मर्जीच्या पलीकडे चाललंय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे मला वाटतं आपण एक मोठे बंधू म्हणून एकदा नीट विचार करावा. आणि आता पुढचे प्रवासी बघूया कोण आहेत. काय भावा, कसे आहात तुम्ही? खूप प्रश्नांची उकल घेता तुम्ही, खूप प्रश्न लोकांना प्रश्नात टाकता आणि प्रश्न देता आणि गोंधळून ठेवता. माझी विनंती आहे किरीट भावा, कायम तुम्ही सांगत आलेलं आहे लोकांना, इतक्या कंपन्या, इतकी घरं, मला तर ज्ञात नाही. एक भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करते, जर खरंच तसं असेल तर मला द्या, मी घ्यायला तयार आहे. मला हवं, मला द्या. आणि आता शेवटचा प्रवासी बघूया कोण आहे. बाळासाहेब, तुम्ही माझ्या बाजूच्या सीटवर आलात, मी तुम्हाला प्रणाम करते. तुम्ही दिलेला बाणा, तुम्ही दिलेला कणा, तुम्ही दिलेला मराठीचा एक झंझावत, तो कुठेही आम्ही थांबवणार नाही. तुम्ही आम्हाला शिकवलंय, तुम्ही आम्हाला राजकारणामध्ये कमी आणि समाजकारणामध्ये जास्त काम करा, हे जे तुम्ही आम्हाला बाळकडू दिलंय तेच घेऊन आम्ही वाटचाल करतोय. तीच वाट आम्ही मळून करतो आहोत. त्यामुळे सदैव तुमचे आशीर्वाद बाळासाहेब आमच्या डोक्यावर असू दे. वा वा वा. ताई, तुमच्याबरोबरच्या या बसच्या गप्पांच्या प्रवासात आम्हाला खरोखर खूप छान वाटलं, आनंद वाटला. एक अतिशय सर्वसामान्य घरातनं आलेली मुलगी ते मुंबई शहराची, भारतातल्या एका मोठ्या शहराची
जगातल्या एका मोठ्या शहराची प्रथम नागरिक अर्थात महापौर आणि एक स्त्री, एक महिला त्या महापौरपदी विराजमान झालेली बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आणि ती महिला कुठलंही राजकारणाचं बॅगेज तिच्या घरातनं घेऊन आलेली नाहीये, तर ती शिकत शिकत छोट्याशा खोलीत संसार करत करत छोटं छोटं स्वप्न बघत बघत आज इथपर्यंत येऊन पोचली. त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या तत्वांवरती त्या आजही तितक्याच ठाम आहेत. ताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या उज्ज्वल वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडनं, बस बाई बसच्या टीमकडनं, आमच्या या सर्व महिला मंडळाकडनं, महाराष्ट्राच्या जनतेकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही इथे आलात, आम्हाला खरंच खूप आनंद वाटला आणि तुम्हाला प्रेमाचा जय महाराष्ट्र. यस, या नमस्कार. बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमळ भेट. तर मंडळी, आजचा प्रवास इथे थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवाशासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाय बस.